आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम. बोलण्याचं अंतःकरणामध्ये खूप दाटलेलं आहे, पण मी सगळ्या यंत्रणेला अडचणीत आणू इच्छित नाही. वेळ फार झालेला आहे आणि पुढल्या कार्यक्रमांच्या करता त्यांना निघायचं आहे. तथापि थोडं मला बोललं पाहिजे. ते बोललं पाहिजे एवढ्याकरता की आज आपण सगळेजण या ठिकाणी आलात. प्रत्येकाला आम्ही विनंती केली की आपण या. का केली? पहिल्यांदा मी पाहिलं ज्यांनी कधी कुठल्याही प्रकारच्या निवडणुकांच्या मध्ये भाग घेतला नाही, कधी ज्यांनी आपल्या कीर्तना प्रवचनांच्या मधनं हिंदू शब्दाचा उच्चार केला नाही, आणि कधी ज्यांनी लोकांना मतदान करण्याकरता आवाहन केलं नाही, असे सगळे संत आपलं सगळं काही पणाला लावून घराबाहेर पडले आणि त्यांनी हा अलग जागर केला. मी एक साधी कल्पना मांडलेली होती सर्वांच्या पुढे. ही निवडणूक नाहीच मुळात, हा आपल्या धर्मावरती हल्ला आहे, आणि त्यामुळे हा हल्ला परतवण्याकरता आपण काही करणार की नाही, याला जी साथ आपण सर्वांनी दिली, मला सगळ्यांचे चेहरे बघूनही आणि जे या ठिकाणी आज उपस्थित नाहीत पण ज्यांनी खूप कामं केली आहेत त्यांना आठवूनही माझं मन भरून येतंय की आपण सगळं पणाला लावून जे काही केलं त्याचं फळ आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी प्रदान केलं. हे सगळं आपण केलं. आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या या धर्मनिष्ठेला, या राष्ट्रनिष्ठेला साष्टांग अभिवादन करण्याकरता बोलतोय. हीच निष्ठा आपण जागवण्याची आवश्यकता आहे. शिवरायाचा 8वा प्रताप. इंग्रज लेखकांनी, इतिहासकारांनी लिहून ठेवलंय, अखिल भारतीय विचार करणारे लोक फक्त महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत. इतर लोक विचार करतात राष्ट्राचा, आपापल्या प्रांताचा करतात, पण ज्याच्या समोर लहानपणापासून असे तो हिमाचल भारत असतो, अशा प्रकारचा एकच प्रदेश आहे आणि तो महाराष्ट्र आहे. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला आहे. या संपूर्ण माझ्या यात्रेला मी नाव दिलं होतं शिवचैतन्य जागरण यात्रा. आणि एवढ्या पुरती नव्हती. मी गेल्या गुढीपाडव्यापासून, वर्ष प्रतिपदेपासून धार्मिक व्यासपीठावरून छत्रपतींची कथा करतोय, आणि ती कथा लोकांना इतकी भावते की आता सर्वांना वाटतं आपण पण ही कथा करावी. ही कथा जेव्हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण लोक करू लागाल ना, तेव्हा हा महाराष्ट्र इतका तेजस्वी होऊन उभा राहील की सगळा देश त्याच्या पाठीमागे उभा राहील. मित्रांनो, खरं तेज या महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून तर खरं म्हणजे एका राष्ट्राच्या अंतर्गत असलेल्या प्रदेशाला कधी महाराष्ट्र म्हणता येईल का? पण हा महाराष्ट्र खरोखर महाराष्ट्र आहे, कारण या महाराष्ट्रानं या देशाला सर्वदा नेतृत्व दिलेलं आहे. या महाराष्ट्रानं सर्वदा अशा प्रकारची संत परंपरा उभी केली की ज्या संत परंपरेचा आदर्श सगळ्या जगानं घ्यावा. परंपरा, एकटा दुकटा संत निर्माण होणं वेगळी गोष्ट आहे, पण संतांची अशी परंपरा अन्यत्र कुठे मिळणार नाही. आणि त्यामुळे आपणा सर्वांना हा देश असा जगवायचा आहे. जाता जाता आपल्या प्रिय देवाभाऊंना इतकंच सांगणार आहे की 2-3 गोष्टी आपण करणं फार आवश्यक असणार आहे. पहिली गोष्ट आहे, आमच्या वारी करता हरित वारीची क्रांती आपण आम्हाला करून द्यावी. सगळीकडे वृक्षांची लागवड होणं फार आवश्यक आहे. आमची चंद्रभागा आणि आमची इंद्रायणी स्वच्छ व्हावी, इतकी आमची छोटीशी अपेक्षा. माझी एक आणखी अपेक्षा आहे, ती म्हणजे अशी की तरुणांच्या मध्ये वाढत असलेले हे जे ड्रग्सचं प्रमाण आहे हे फार घातक आहे. अख्खा पंजाब त्यानं पोखरला गेला, महाराष्ट्र त्यानं पोखरला जाऊ नये याची काळजी घेणं शासनाचं पण अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे. चोरटेपणानं हे काम कसं होतं? कोण या रोहिंग्यांना बाहेर काढणार? या आळंदीमध्ये कुठे दिसत नव्हत्या इतक्या प्रकारचे आपल्याला दिसायला लागलेले दृश्य. आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये जागं राहणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये छत्रपतींचं नाव, मराठ्यांचा खरा इतिहास पुन्हा नीटपणे येणं, त्यातनं पुढल्या पिढीची जडणघडण होणं, इतकं घडलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडणार आहेत. फक्त महाराष्ट्र जागवण्याचं काम आपल्याला करायचं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, आत्ता महाराष्ट्रानं जे केलं
तो सगळ्या देशाला दिशा देण्याचं काम झालेलं आहे. सगळ्या देशामध्ये आता असं होणार आहे. आणि जेव्हा प्रत्येक प्रदेशातले संत जागे होतील आणि व्यवस्थेकरता अन्य समाज उभा राहील, तेव्हा आपोआप आपल्या सर्वांच्या ज्या मनात आहे आणि आपल्या पूर्वजांच्या जे स्वप्नामध्ये होतं ते साकारेल हा विश्वास आहे. फक्त महाराष्ट्र जागवा, जागा ठेवा, त्याला उभा करा. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराविना राष्ट्र गाडा न चाले, वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि या महाराष्ट्राची धुरा आता आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे कालो वा कारणम राज्ञाम राजा वा काल कारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. त्यामुळे आपण घडवाल त्या दिशेने आता महाराष्ट्र जाणार आहे. आपण ते योग्य दिशेने न्याल ही आम्हाला खात्री आहे. त्यासाठी माऊलींची कृपा आपणाला लाभो एवढ्या करता या ठिकाणी आपणाला आम्ही पाचारण केलं. आपण आलात, खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.